नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की GMC सांगली व मिरज पदभरती 2025साठी मराठी व्याकरण व सामान्य विज्ञानचे मित्रांनो 50 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो बघा, 50 प्रश्नासोबत तुमची जवळपास 100 मार्काची मित्रांनो तयारी बघा, जी की मित्रांनो बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमची करून घेणार आहोत. म्हणून बघा मित्रांनो, आजचा जो हा काही मित्रांनो बघा संपूर्ण भाग आहे, तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल तर पहिलं बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र तुम्ही ठिकाणी अवश्य करून घ्या. ओके, तर बघा मित्रांनो, प्रश्न पहिला कसा आहे, तर लेखन नियमानुसार बघा शुद्ध शब्द मित्रांनो जे की आपल्याला ठिकाणी मित्रांनो योग्य शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी मित्रांनो बघा योग्य शब्द कोणता आहे, तर ते म्हणजे बघा मित्रांनो बघा क्रमांक अ जे की मित्रांनो सहानुभूती. स हा न ला पहिली विलांटी, भला सॉरी भला न न जो आहे मित्रांनो, न ला पहिला उकार आणि भ ला दुसरा उकार आणि ती ला मित्रांनो जी की दुसरी विलांटी बघा मित्रांनो. या प्रकारे सहानुभूती हे शब्द काही मित्रांनो आहे बघा आपल्या प्रश्नाचं, जे की मित्रांनो करेक्ट आन्सर क्रमांक अ या ठिकाणी असणार आहे. ओके, बघा जे की मित्रांनो क्रमांक अ सहानुभूती आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे पुढे दिलेल्या शब्दांपैकी साक्षात्कार झालेला या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता आहे, या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर साक्षात्कार झालेला या शब्दासाठी एक शब्द कोणता, तर बघा की द्रष्टा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे उमराचे फूल या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे बघा. तर उमराचे फूल या वाक्यप्रचाराचा बघा जी की मित्रांनो योग्य अर्थ बघा क्रमांक क्वचितच भेटणारी वस्तू असा होतो. मित्रांनो बघा, नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत बघा संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. करून मित्रांनो संपूर्ण प्रश्न पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो येणाऱ्या 31 डिसेंबरच्या मित्रांनो बघा जी की परीक्षेसाठी हे संपूर्ण प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे दिलेल्या पर्यायातून पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. तर बघा, केळीवर नारळी आणि घर चंद्रमूळ या म्हणीचा अर्थ बघा जी की मित्रांनो क्रमांक ड अत्यंत गरीब स्थिती असणे असा होतो. पुढे बघा, यासोबत वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर मित्रांनो बघा वाचाळ या शब्दाचा जे की विरुद्धार्थी शब्द बघा मित्रांनो जे की क्रमांक अ अबोल या प्रकारात होतो. ओके, पुढे बघा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी कोणती, तर मित्रांनो बघा यापैकी चुकीची जोडी ही मित्रांनो जी की बघा क्रमांक ब उदय आणि पाठ ही मित्रांनो चुकीची जोडी आहे मित्रांनो. कारण उदय या शब्दाचा बघा विरुद्धार्थी शब्द हा मित्रांनो जी की अस्त असा होतो. ओके, यासोबत इलाज ना इलाज उच्च नीच आणि प्राचीन अर्वाचीन हे बघा जी की संपूर्ण मित्रांनो योग्य शब्द आहेत. तर चुकीची जोडी बघा जी की क्रमांक ब मित्रांनो उदय आणि पहाट ही असणार आहे. ओके, पुढे बघा, यासोबत मित्रांनो जे बघा बघा या ठिकाणी GMC सांगली व मिरज परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान, मराठी व्याकरण व चालू घडामोडींचा 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 007 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका, लगेच मिळेल मित्रांनो. बघा 100% मित्रांनो निकाल तुमचा बघा मित्रांनो या जी की आपल्या घडामोडीच्या बघा मित्रांनो या महाठोकळ्याच्या माध्यमातून येणार आहे. म्हणून मित्रांनो हा जो आपल्या ठिकाणी महाठोकळा बघा मित्रांनो अवश्य आताच बाय करा. बाय करण्यासाठी या ठिकाणी बघा क्रमांक दिलेलो आहे. ओके, वेळ लावू नका, पहिल्याच वेळ बघा ठिकाणी आपल्यापाशी कमी आहे. बघा पुढे बघा आता विजोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो वसुंधरा असा जे की मित्रांनो याचा बघा समानार्थी शब्द होतो. पुढे खंड या शब्दाचे पुढीलपैकी योग्य पर्याय सांगायचं आहे, तर खंड मित्रांनो बघा या शब्दाचे बघा जे की योग्य पर्याय कोणते आहेत, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड तुकडा किंवा मोठे काव्य असा मित्रांनो बघा या एका शब्दाचे जे की दोन मित्रांनो बघा जे की योग्य शब्द होतात. समानार्थी शब्द किंवा आपण योग्य पर्याय बघा मित्रांनो यांना संबोधू शकतो. ओके मित्रांनो, नुसतं पाहू नका, बार बार सांगत आहे संपूर्ण जे की मित्रांनो व्हिडिओ बघा शेवटपर्यंत पाहून घ्या, कारण मित्रांनो जे की परीक्षेत मित्रांनो दृष्टीने जे की 100 गुण मित्रांनो तुमचे मराठी व्याकरण व सामान्य विज्ञानाचे मित्रांनो परफेक्ट होणार आहेत, जे की पूर्ण होणार आहेत. म्हणून पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बघा, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे. तर बघा मित्रांनो बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय बघा जी की क्रमांक अ तुरुंग असा आहे. मित्रांनो बघा, जास्त काही अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत, म्हणून जास्त काही टेन्शन घेऊ नका, जास्त खोलवर देखील अभ्यास करू नका. साधे सोपे आणि मित्रांनो बघा जे की सरळ स्वरूपाचे प्रश्न देखील बघा परीक्षेला मित्रांनो विचारण्यात येतात. ओके, जास्त करून बघा मित्रांनो मराठी व्याकरणचे
साधे सोपे मित्रांनो आणि सोपे बघा जे की प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येतात. ओके, एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही. पुढे पुढील वाक्यातील प्रयोग आपल्याला जे की ओळखायचा आहे. रामाने भारताला बोलावले. तर बघा मित्रांनो, रामाने भरताला बोलावलं याच्यात मित्रांनो बघा जे की कोणता प्रयोग आहे, तर ते म्हणजे बघा जे की अकर्मक कर्तरी प्रयोग मित्रांनो बघा जे की सॉरी सकर्मक भावे प्रयोग बघा जे की मित्रांनो क्रमांक ब बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो. जर कर्ता आणि कर्म मित्रांनो दोघी कर्ता आणि कर्माला जर समजा की मित्रांनो प्रत्यय लागला असेल, तर त्या ठिकाणी मित्रांनो बघा नेहमी सकर्मक भावे प्रयोग असतो बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा आता. हां, राजाला मुकुट शोभतो या वाक्यामध्ये मुकुट हे काय आहे? तर मित्रांनो बघा, राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील मुकुट हे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ कर्ता आहे. कारण मित्रांनो कसा बघा कर्ता कसा ओळखायचा? तर मित्रांनो बघा, राजाला शोभणारा काय आहे या ठिकाणी? तर मुकुट आहे. म्हणजे बघा जे की मित्रांनो मुकुट या ठिकाणी कर्ता असणार आहे. ओके, जसं की अजयला थंडी वाजते. मित्रांनो या ठिकाणी थंडी वाजणारी कोण आहे? तर थंडी. तर मित्रांनो बघा या वाक्यामध्ये की थंडी आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कर्ता असणार आहे. ओके, याच प्रकारे मुकुट या ठिकाणी बघा मित्रांनो कर्ता आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, ताईने निबंध लिहिला या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा, ताईने निबंध लिहिला या वाक्यातील काळ बघा जे की मित्रांनो क्रमांक क बघा जे की पूर्ण वर्तमान काळ आहे. कारण मित्रांनो आता समजा असा असला असता, ताई निबंध लिहित आहे असं असलं असतं तर अपूर्ण वर्तमान आलं असतं. परंतु ताईने या ठिकाणी बघा क्रिया पूर्ण केलेली आहे निबंध लिहून, म्हणून या ठिकाणी बघा जे की क्रमांक अपूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, चितानंद या शब्दाचा विग्रह कसा होतो? यापैकी कसा होतो? तर मित्रांनो बघा जे की चित्त प्लस आनंद मित्रांनो या प्रकारात होतो. बघा जे की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे आता तर बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर मित्रांनो बघा, मराठी भाषेतील पहिला जे की शिलालेख कोणत्या ठिकाणी आढळून आला होता? तर बघा जे की क्रमांक ड कर्नाटक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो? तर पुस्तक हा जो मित्रांनो बघा शब्द आहे हा मराठी व्याकरणामध्ये बघा जे की क्रमांक अ नपुसक लिंग या प्रकारात येतो. कारण मित्रांनो बघा, पुस्तकाला आपण बोलताना किंवा उद्भवताना ते पुस्तक म्हणतो, म्हणून बघा मित्रांनो पुस्तक हे बघा जे काही नपुसक लिंगी आहे. जर पुस्तकाला समजा आपण तो पुस्तक म्हणलो असतो तर पुल्लिंगी असलं असतं, आणि ती पुस्तक जर म्हणलो असतो तर ते स्त्रीलिंगी असलं असतं. परंतु आपण पुस्तकाला तो किंवा ती उद्भवत नाही आणि आपण त्याला उद्भवतो तर काय, तर ते, म्हणून बघा जे की मित्रांनो हे पुस्तक हा शब्द बघा जे की क्रमांक नपुसक लिंगी शब्द असणार आहे. पुढे बघा आता, अयोग्य जोडी आपल्याला मित्रांनो ओळखायची आहे. तर बघा काय, माणसाचे लेकरू, हरणाचे करडू, घोड्याचे शिंगरू आणि वाघाचा असतो बछडा. तर यापैकी मित्रांनो बघा, तर अयोग्य जोडी कोणती आहे? तर बघा, हरणाचे करडू ही मित्रांनो बघा जी की अयोग्य जोडी आहे. कारण मित्रांनो बघा, करडू हे मित्रांनो बघा शेळीच्या पिल्ल्याला म्हटलं जातं. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? सर्वजण कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगा. ओके, तर बघा या ठिकाणी जी की अयोग्य जोडी बघा क्रमांक ब हरणाचे करडू या ठिकाणी हे असणार आहे. पुढे, कोळी या शब्दाचे अनेक रूप काय होईल? बघा मित्रांनो, अनेक वचन रूप काय होईल? तर कोळी बघा या शब्दाचे मित्रांनो जे की अनेक वचन रूप बघा जे की क्रमांक मित्रांनो कोळी याच प्रकारामध्ये होणार आहे. बघा, या प्रकारच्या मित्रांनो शब्दाचं बघा जे की मित्रांनो अनेक वचनामध्ये मित्रांनो रूपांतर होत नाही. ओके, असे मित्रांनो शब्द सांगतो जसं की लेखक, लेखक, उंदीर या प्रकारच्या मित्रांनो बघा शब्दांचं जे की मित्रांनो एक वचन आणि अनेक वचनामध्ये सेम टू सेम शब्द असतात, लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बघा. हां, तर बघा, हां, अजय घरातून बाहेर आला यात घर या शब्दाचे विभक्ती आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मित्रांनो, घर या शब्दाची विभक्ती बघा जे की क्रमांक ड बघा चतुर्थी ही असणार आहे. कारण मित्रांनो घर या शब्दाला मित्रांनो बघा जे की तून, तून हे प्रत्यय लागलेलं आहे, म्हणून बघा मित्रांनो ही बघा कोणत्या या शब्दाची विभक्ती कोणती असेल तर बघा जे की क्रमांक ड चतुर्थी ही विभक्ती आहे. ओके, लक्षात असू द्या मित्रांनो. तून, ऊन किंवा हून जर बघा मित्रांनो हे जर समजा विभक्ती प्रत्यय कोणत्या शब्दाच्या शेवटी लागले असतील तर ती मित्रांनो विभक्ती बघा जे की क्रमांक ड चतुर्थी ही होणारच असेल, लक्षातच ठेवा. ओके, पुढे बघा आता, मराठीत एकंदर किती सर्वनामे आहेत? बघा मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे परंतु बरेच
जवळपास 90% मुलांना या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर येणार नाही. ओके. तर बघा मित्रांनो, मराठीमध्ये एकूण किती सर्वनामे आहेत? तर बघा जी की क्रमांक 9 सर्वनाम आहेत, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, मागे, पुढे, मागे, पुढे, समोर, जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? तर बघा जी की क्रमांक ब स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? हिमालय, गुलामगिरी, वात्सल्य किंवा चांगुलपणा. मित्रांनो, यापैकी बघा भाववाचक नाम कोणतं नाही? तर बघा जे की हिमालय हे आहे. मित्रांनो बघा, हिमालय हे बघा जे की विशेष नाम आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या मित्रांनो बघा वस्तूला किंवा नामाला आपण पाहू शकत नाही, ते नाम म्हणजे बघा मित्रांनो जे की भाववाचक नाम होय, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव. बघा, डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांची आत्मकथन कोणते आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक आमचा बाप पण आम्ही, जे की लक्षात ठेवा. ओके. डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांची आत्मकथा कोणती आहे किंवा आत्मकथन कोणते आहे? तर आमचा बाप अन आम्ही आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढे, पिकत असलेल्या आंब्यांची डॅश डॅश असते. तर काय असते बघा मित्रांनो, पिकत असलेल्या आंब्याची ही बघा जी की क्रमांक ड अढी असते, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 25वा. तर पहा आता प्रश्न क्रमांक 25वा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो बघा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक बघा जे की क्रमांक अ शिवाजी सावंत हे आहेत. बघा जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. बार बार ओरडू सांगत आहे, लक्षात ठेवून घ्या, पाठांतर करून घ्या. ओके. पुढे बघा, कारण मित्रांनो बघा बार बार सांगण्याचं कारण एकच की मित्रांनो बघा, येणाऱ्या परीक्षेत 100% मित्रांनो मी गॅरंटी या ठिकाणी देत आहे की मित्रांनो आपले ह्या 50 पैकीच प्रश्न मित्रांनो बघा तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये दिसणार आहेत. म्हणून बघा बार बार वेळोवेळी ओरडत आहे, सांगत आहे. बघा मित्रांनो, ओरडू ओरडू पडू पडू संपूर्ण प्रश्न पाठांतर म्हणजे पाठांतर करूनच घ्या. ओके. तर बघा आता, खालीलपैकी कोणती संस्था स्टॉक मार्केटची रेग्युलेटरी एजन्सी आहे? तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ब SEBI बघा जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? एकदम मित्रांनो बघा MCQ बघा, मोस्ट IMP प्रकारचा प्रश्न आहे, लगेच पाठांतर करून घ्या. ओके. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क जिनिव्हा या ठिकाणी आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा आता काय म्हणतो, खोकला येणे किंवा थुंकीतून रक्त पडणे ही बघा कोणत्या जी की रोगाची लक्षणे आहेत? तर बघा, खोकला येणे किंवा थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड क्षय रोगाची लक्षणे आहेत. पुढे, सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ बघा जे की श्री हरिकोठा या ठिकाणी आहे. ओके. पुढे, हां, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? तर बघा मित्रांनो जे की युरिया या हे जे मित्रांनो खत आहे बघा, हे खत आपण जे की शेतामध्ये टाकत असतो आणि मित्रांनो बघा या खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के असतं? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब जे की 46% या प्रमाणात असतं. ओके. लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा जे की 46, लक्षात असू द्या. पुढे, टेनेसिन काय आहे? तर बघा मित्रांनो टेनेसिन हे काय आहे? तर बघा जे की क्रमांक अ मूलद्रव्य आहे. बघा मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे, हां, तर बघा आता काय म्हणतो, पिवळ्या फॉस्फोरस पासून तांबडा फॉस्फोरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरतात? तर मित्रांनो, पिवळ्या फॉस्फोरस पासून तांबडा फॉस्फोरस तयार करताना कोणता उत्प्रेरक वापरला जातो? तर बघा जे की क्रमांक ब आयोडीन वापरला जातो. ओके. पुढे, छत्रपती संभाजी महाराजांनी खालीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिला? तर बघा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी यापैकी कोणता संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे? तर बघा जे की क्रमांक ब बुद्धभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. ओके. पुढे बघा, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? तर बघा मित्रांनो, ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय किंवा संपूर्ण नाव काय? तर बघा जे की क्रमांक ड माणिक बंडोजी इंगळे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके. पुढे, नथुला खिंड बघा मित्रांनो काय म्हणतो,
तर नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर यापैकी बघा कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो बघा नथुला या नावाचं खिंड आहे. तर बघा मित्रांनो जे की क्रमांक सिक्कीम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, बघा सिक्कीमची राजधानी विचारली ही मित्रांनो गंगटोक ही आहे. ओके, जम्मू काश्मीरचं श्रीनगर, अरुणाचल प्रदेशचे शिमला, हिमाचल प्रदेशचे मित्रांनो काय आहे कमेंटमध्ये सांगून टाका. ओके, पुढे दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर बघा मित्रांनो दक्षिण सह्याद्रीमधील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब बघा अनाई मुडी या नावाचं असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक ब अनाई मुडी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा काय म्हणतो. हा, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर बघा मित्रांनो काय म्हणतो, रायगड या जिल्ह्यातील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या नदीला खाडीला बघा कोणत्या खाडीला मिळते? तर ते म्हणजे बघा की धर्मधरची खाडी मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी बघा जे की करेक्ट आन्सर असणार आहे. बघा काय, तर धरमतरची खाडी लक्षात जे की तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा, तर बघा आता की या ठिकाणी काय म्हणतो, सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या किंवा कुठल्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो जे की बघा सागरेश्वर हे जे मित्रांनो अभयारण्य बघा हे सांगली या जिल्ह्यात आहे. बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. बघा मित्रांनो आपल्या परीक्षेदृष्ट्या मित्रांनो हा बघा जे की प्रश्न खूपच IMP आहे, म्हणून लगेच्या लगे पाठांतर करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तर सागरेश्वर हे अभयारण्य बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य नाही? तर ताडोबा, सलीम अली, केवल देव की नाल सरोवर यापैकी मित्रांनो बघा कोणतं जे की मित्रांनो अभयारण्य नाही? तर ताडोबा हे मित्रांनो बघा जे की अभयारण्य नाही. मित्रांनो ताडोबा हे बघा जे की राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो, जे की बघा चंद्रपूर या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो बघा जे की या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना बघा जे की 1955 साली करण्यात आली होती, जे की लक्षात ठेवून घ्या. ओके, पुढे बघा हा की बघा ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर ध्वनीचा अभ्यास याचे बघा जे की शास्त्रीय नाव मित्रांनो बघा क्रमांक ब ॲकॉस्टिक्स बघा मित्रांनो ॲकॉस्टिक्स असा प्रकारात होतं. ओके, पुढे बघा चार्ल्स डार्विन बघा मित्रांनो काय म्हणतो, चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत कोणता आहे? तर बघा मित्रांनो जे की चार्ल्स डार्विनचा पहिला सिद्धांत बघा जे की क्रमांक नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा आहे. ओके, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बघा जे की मित्रांनो न्यूटनचा आहे. ओके, आणि ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत बघा की मित्रांनो आइन्स्टाईनचा आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा आता, तर या ठिकाणी बघा काय म्हणतो 42वा प्रश्न, अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू वापरतात? तर बघा मित्रांनो जे की अग्निशमन यंत्रामध्ये बघा कोणता वायू वापरला जातो प्रामुख्याने? तर बघा जे की क्रमांक बघ कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तमांतर बघा मित्रांनो लघुत्तम अंतर बघा या ठिकाणी लघुत्तम अंतर किती सेमी असते? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो 25 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर आहे. पुढे बघा आता काय म्हणतो, आकाश सर्वत्र निळे दिसते याचे कारण आपल्याला विचारण्यात आलंय. बघा तर आकाश सर्वत्र निळे दिसण्याचं कारण काय आहे? वातावरण सर्व निळा प्रकाश सामावून घेते हा एक आहे. यासोबत वातावरणातील कण निळा प्रकाश बाहेर पडतो हा एक आहे. आणि निळे प्रकाशाचे मोठे की विकरण होते बघा मित्रांनो, म्हणजेच बघा जे की क्रमांक ड यापैकी सर्व मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे की राईट आन्सर असणार आहे. ओके, तर पुढे बघा आता, पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली? तर मित्रांनो बघा जी की पहिली वसुंधरा परिषद कोठे भरण्यात आली होती? तर रिओ दी जानेरो बघा मित्रांनो या ठिकाणी भरण्यात आलेली होती. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो हे संपूर्ण प्रश्न संजय की अत्यंत परीक्षा दृष्टीने 100 बघा मित्रांनो परीक्षेमध्ये विचारली जाणारी आहेत, म्हणून पाठ करा, बार बार सांगत आहे. बघा पुढे हा, डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा मित्रांनो डहाणू हा बघा जो तालुका आहे मित्रांनो बघा जी की हा आहे चिकू या फळासाठी प्रसिद्ध. ओके, पुढे बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? तर बघा जे की राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यापैकी नाही. तर
यापैकी मित्रांनो बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे काही मित्रांनो बघा उद्यान आहे बघा हे मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे मित्रांनो आणि मुंबईमधील बोरीवली या ठिकाणी बघा मित्रांनो जे की हे बघा राष्ट्रीय उद्यान आहे बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे बघा सांगली जिल्ह्यातील मुख्य रेल्वे जंक्शन कोणती किंवा कोणते आहे? तर बघा मिरज हे आहे, लक्षात ठेवून घ्या. पुढे सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध घाट कोणता? अंबोली हा आहे बघा, लक्षात ठेवून घ्या. सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक साहित्यिक कोण आहेत? तर बघा जे की मित्रांनो प्रसिद्ध सांगली या जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक कोण आहेत? तर वि स खांडेकर हे आहेत बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो ही होती बघा जी की आपली आजची GMC सांगली 2025साठी मराठी व्याकरण व सामान्य विज्ञानचे मित्रांनो मोस्ट IMP 100पैकी 100 गुण मित्रांनो बघा परीक्षेमध्ये पाडून देणारी प्रश्नसंच 50 प्रश्नसंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला बघा जे की शेअर करा. आणखीन समजा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत आणि अशाच नवीन नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.